भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार. राजू शेट्टी. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराबाबत संमती मिळालेली आहे. या मुक्त व्यापार करारामुळे भारतातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. या करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आदी उत्पादने भारतात आयात करता येणार आहेत. याचा मोठा फटका भारतातील शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांना बसणार आहे. या कराराचा फायदा अंबानी यांना, रिलायन्स इंडस्ट्रीजला होईल. मात्र भारतीय साखर उद्योग मोडून पडेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आमच्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना बोलावून एकदा भारतीय शेतकऱ्याचा श्राद्ध घालणं एवढंच बाकी राहिलेलं आहे, असं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटनुसार भारत अमेरिका व्यापार कराराला संमती मिळालेली आहे. हा मुक्त व्यापार करार जर झाला तर खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याचं कंबरडं मोडणार आहे. कारण या मुक्त करारानुसार अमेरिकन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ असतील, कापूस असेल, इथेनॉल असेल, हे सारे, काजू असेल, हे सारे आयात होणार आहे. शून्य आयात करानं आयात होणार आहेत. आधीच अमेरिकन शेतकऱ्याकडे प्रचंड अशी आर्थिक शक्ती आहे. अमेरिकन सरकार भरमसाठ सबसिड्या देत असतं, तांत्रिक सहाय्य करतं, त्यांच्याकडं प्रगत असं तंत्रज्ञान आहे. शिवाय GM टेक्नॉलॉजीचा सर्रास ते उपयोग करतात, ज्याची भारतामध्ये बंदी आहे, संशोधनाला सुद्धा बंदी आहे. अशा परिस्थितीमध्ये मुक्त स्पर्धा होऊ शकत नाही. सरकारनं रासायनिक खतावरच्या सबसिडी कमी केल्यामुळं रासायनिक खताचे दर आकाशाला भिडत आहेत. पर्यायानं भारतीय शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि GM तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा अधिकार नसल्यामुळं उत्पादन वाढायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये GM उत्पादनानं भारतामध्ये जर का आली तर किमतीची स्पर्धा करणं भारतीय शेतकऱ्याला केवळ आणि केवळ अशक्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम होणार. मका, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार, काजू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आणि इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाल्यामुळं अदानींचा फायदा, अंबानीचा फायदा होईल, रिलायन्स इंडस्ट्रीचा फायदा होईल, पण भारतीय साखर उद्योग मोडून पडेल. डोनाल्ड ट्रम्पने असा काय दबाव आणला मला माहीत नाही, पण आमच्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानांनी मात्र नांगी टाकून या करारावर सही केली. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्याच्या मृत्यूला संमती देणारा करार आहे. आता डोनाल्ड ट्रम्पना बोलवून एकदा भारतीय शेतकऱ्याचं श्राद्ध घाला, एवढंच आता शिल्लक राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.